जय शिवराय मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आहे 15 ऑगस्ट 2024। आज आहे इंडिपेंडन्स डे म्हणजेच स्वतंत्र दिवस। तर आजच्या या खास दिवसावरती तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छाच। आणि अजून एक दुसरी खास गोष्ट म्हणजे की आज आहे रत्नागिरीच्या राजाचं आगमन सोहळा। गणपती यायला अजून काहीच दिवस बाकी आहेत आणि आपल्या रत्नागिरीमध्ये जे सर्वात मोठं गणपती बाप्पाचं एक ठिकाण आहे रत्नागिरीचा राजा। तर रत्नागिरीच्या राजाचं आज आगमन आहे, जे खूप स्पेशल असतं, खूप भारी असतं। ते आज आपण पाहायला जाणार आहोत। तर काका आहेत माझ्यासोबत आणि आता आम्ही सर्वजण चाललो आहोत रत्नागिरीला। तर निघूया, चला। तुझा पण घेऊ। ही आहे आमची आजी, ही एक आई आणि ही आजी का दोघी मैत्रिणी। घेतलं आता तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्वजण बघतील। पिंकी ताईला सांगतो व्हिडिओ बघायला, आजी व्हिडिओ चालले आहे। आणि चला आता निघूया, ड्रायव्हिंग मलाच करायला लागणार आहे आता। सो लवकरात लवकर निघूया, कारण की आगमन तर तसं पाहिलात ना तर आत्ता वाजलेत बघा किती, 4:58। आगमन 5चं असतं, पण इतकं लगेच ॲक्युरेट काय होत नाही, थोडा वेळ जातो। सो आपण आरामातच निघूया। मंडळी, सध्या आता मी रत्नागिरीमध्ये तर आलो आहे आणि आता गाडीमध्ये बसलो आहे, कारण की तुम्हाला मी म्हटलं होतं की 5 वाजता आगमन चालू होईल, पण वेळेवरती कोणती गोष्ट कधी होत नाही अशा, कारण की शेवटी खूप सारं नियोजन करावं लागतंच। तर आत्ता वाजले आहेत 6:30 वाजायला ऑलमोस्ट झालेले आहेत, 6:24 झालेत। म्हणजे मला येऊन आत्ता अर्धा तास झाला आहे। मी 5:30 ते 6च्या दरम्यान आलेलो आहे आणि थोड्या वेळानंतर आता आपण जाणार आहोत आगमनासाठीच, कारण की इथून आता आपल्याला जायचं आहे वरती साळवी स्टॉपला। साळवी स्टॉपवरून आगमन सुरू होईल, मग ते मारुती मंदिरपर्यंत येईल। ज्यांना माहिती नसेल त्यांना आज आपल्या व्हिडिओ थ्रू बघायला मिळेलच की नक्की कुठून कुठपर्यंत रत्नागिरीमधला आगमन सोहळा पार पडणार आहे। मी पण रत्नागिरीत आगमनासाठी फर्स्ट टाइम येतोय, कारण
लोकप्रिय तू मंगलदाता भक्तांची कामना पुरविता महाद्वार या नगरीचा तू महाद्वार या नगरीचा तू दैवत अमुचा विनायका तू दैवत अमुचा विनायका पाटील व्हिडिओ आडस होतो काय वाईड अँगल आहे हे हा बघ राजा इकडे आला इकडेच व्ह्यू भेटेल ना
दिसतो. पाहिलात मंडळी, रत्नागिरीच्या राजाचा आगमन सोहळा किती भव्य दिव्य होता तो, आणि खूप चांगल्यारीत्या पारसुद्धा पडला. तिथे प्रमुख उपस्थिती म्हणजे माननीय उदयजी सामंत यांची उपस्थितीसुद्धा होती. म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असालच की ते खूप कमी वेळासाठी आले होते पण येऊन गेले होते. ते एक खास आकर्षण होतं. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला रत्नागिरीचा राजा हेच खूप मोठं आकर्षण आहे सर्वांसाठी, जे खूप म्हणजे आनंददायक होतं की रत्नागिरीचा राजा रत्नागिरीमध्ये आलेला आहे. आणि आता लवकरच गणपती बाप्पाचा उत्सवसुद्धा साजरा होईल पुढच्या महिन्यामध्ये. 1 महिना म्हणजे 15 ते 20 दिवस आधी गणपती बाप्पा रत्नागिरीमध्ये आला आहे. तर सगळ्याच ठिकाणी आता सर्वीकडेच गणपती बाप्पाचा उत्सव साजरा होईल, म्हणजे 7 तारीखपासून कदाचित. त्यामुळे तुम्हाला आता पुढे खूप छान छान व्हिडिओ पाहायला मिळतीलच. पण हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच एन्जॉय करा. आणि व्हिडिओ मी आता जिथून स्टार्ट केला होता ना ब्लॉग, तिथूनच एंड करतोय, म्हणजे त्याच जागेवरून. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.